पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। मराठा आरक्षणासाठी 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील उपोषणाच्या स्थळी दाखल झालेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आंदोलनाच्या स्थळी दाखल होत त्यांनी विनंती केलेली आहे। 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक ठाम असल्याचं दिसतंय। आरक्षणासाठी मराठवाड्यातून हे आरक्षण चिंतन आंदोलन आता केलं जात आहे। तर मराठा आरक्षणासाठी 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे उपोषण केले जाते। तर आंदोलकांची भेट घेण्यासाठी आता राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रमेश केरे पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे। नवी मुंबईमध्ये स्वतः मोर्चाला सामोरे गेले। शासनाने प्रत्येक ठिकाणी आंदोलनाची दखल घेतलीच आहे। म्हणून हा काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही शासनाला। जे कोणी आंदोलनासाठी पुढाकार घेत आहेत आणि त्या मागण्या योग्य आहेत, न्यायिक आहेत, त्यासाठी निश्चितपणे त्याचा विचार आम्ही निश्चितपणे नेहमीच करत आलेलो आहोत। तर ते जरंगे पाटलांचं आंदोलन असू दे किंवा केरे पाटलांचं आंदोलन असू दे, समाज बांधवासाठी त्यांनी उचललेलं पाऊल आहे, त्याला आमचं संपूर्ण पाठिंबाच राहणार आहे। केरे पाटलांचे तुमचे संबंध बघतात उद्या संध्याकाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।